Hello students. In previous lecture of English we have studied about the types of sentence. In that we have seen the assertive sentence and we have seen in details imperative sentence. Today we are going to see the subtypes of imperative sentence. In that we have seen the imperative sentence that relays instruction, the imperative sentence that relays request, the imperative sentence that relays demand, the imperative sentence that shares invitations and the imperative sentence that shares wishes for someone. आता आपण हे तिचे टाइप्स आहेत ते जरा डिटेलमध्ये बघूया. सो त्यातला फर्स्ट आपण घेऊया द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट शेअर्स अ रिक्वेस्ट और विश. आता जनरली इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट ह्या दोन टाईपच्या असतात. तर रिक्वेस्ट जिथे इच्छा ही दर्शवली जाते ती रिक्वेस्ट आणि दुसरी जी आहे जिथे कमांड दर्शवली जाते ती एक रिक्वेस्ट. दोन प्रकारच्या रिक्वेस्ट आपण दोन्ही पण स्टडी करणार आहोत. फर्स्ट आपण बघूया द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट शेअर्स अ रिक्वेस्ट और विश. आता हे जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे सबटाईप्स आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळ्या उपयोग आहे, वेगवेगळ्या पद्धतीने ते काम करतात. प्रत्येकाचा काम करण्याचा मार्गसुद्धा वेगळा आहे. आता फर्स्ट घेतलं आहे आपण द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट शेअर्स अ रिक्वेस्ट और विश. आता याच्यामध्ये काय असतं द सेंटेन्स दॅट शेअर्स पोलाइट रिक्वेस्ट और विशेस फॉर समवन. द सेंटेन्स दॅट शेअर्स पोलाइट रिक्वेस्ट और विश असेल तर हे या सेंटेन्समधून दाखवलं जातं. पोलाइट रिक्वेस्ट ही नेहमी पोलाइटच असते, पण जेव्हा आपण कमांडमध्ये जेव्हा आपण रिक्वेस्ट वापरतो तेव्हा ती पोलाइट असेलच असं नाही. कधी असू शकते कधी नसूही शकते. पण जेव्हा आपण शेअर्स रिक्वेस्ट आणि विशमध्ये जे आपण रिक्वेस्ट बघतोय ती रिक्वेस्ट नेहमी पोलाइटच असायला हवी. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया अगोदर. हॅव फन ॲट द फेअर टू नाईट. हॅव फन ॲट द फेअर टू नाईट. आता या सेंटेन्समध्ये काय म्हटलं आहे हॅव फन ॲट द फेअर टू नाईट. नाईटच्या फेअरला तुम्ही एन्जॉय करा, फन करा, मजा करा असं सांगितलं आहे. तर ही रिक्वेस्ट आहे, पण आता प्रत्येक ठिकाणी रिक्वेस्टमध्ये प्लीज हा शब्द वापरलेला असेलच असं नाही. कधी वापरला जातो ते डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ इमोशन. प्रत्येक ठिकाणी ते वापरायलाच हवं किंवा वापरलेला असेलच असं नाही. त्यानंतर सेकंड घेऊया आपण हॅव अ सेफ ट्रिप. आता इथे रिक्वेस्टसुद्धा शो करतं आणि विशसुद्धा शो करतं. कसं हॅव अ सेफ ट्रिप तुमचा प्रवास सुखकर होवो, तुमची ट्रिप सुखकर होवो आपण असं म्हणतो. पण इथे आपण रिक्वेस्ट म्हटलं आहे तुमचा प्रवास सुखकर होवो आणि आपली इच्छासुद्धा इथे दर्शवली आहे की तुमचा प्रवास सुखकर होवो. आता इथे आपली स्ट्रेंथ ऑफ द इमोशन आहे ती स्ट्रॉंग आहे. आपण काय म्हटलं इथे हॅव अ सेफ ट्रिप म्हणजे आपली इच्छा पण स्ट्रॉंग आहे आणि रिक्वेस्ट पण स्ट्रॉंग आहे. म्हणजे इथे स्ट्रेंथ ऑफ इमोशन स्ट्रॉंग आहे. म्हणून आपण इथे काय दिलं आहे एक्सक्लेमेशन पॉईंट इथे आला आहे. जो मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं एक्सक्लेमेशन पॉईंट प्रत्येक ठिकाणी वापरला जात नाही. दॅट डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ द इमोशन मेन्शन इन द सेंटेन्स. त्यानंतर सेकंड टाईप घेऊया आपण. सेकंड टाईप आपला होता द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट शेअर्स ॲन इन्व्हिटेशन. तसं आपल्याला कोणाला इन्व्हाइट करायचं असेल, कोणाला निमंत्रण द्यायचं असेल तेव्हा आपण याचा वापर करतो. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट शेअर्स इन्व्हिटेशनमध्ये काय असतं ते सेंटेन्स काय शो करतं दॅट एक्सटेंड ॲन इन्व्हिटेशन टू समवन. आता इथे एक गोष्ट नोटीस करायची. नोटीस दॅट दे आर नॉट इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन. आता आपण जी रिक्वेस्ट करणार आहे किंवा जे इन्व्हिटेशन आपण देणार आहे ते क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये नसावं. इथे एक्सक्लेमेशन पॉईंट येऊ शकतो पण क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये ते कधीही नसतं आणि नसावं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. दे आर नॉट इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन. हे अंडरलाईन करून ठेवायचं, लक्षात ठेवायचं. कारण इन्व्हिटेशन जे आहे आपण जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स थ्रू इन्व्हिटेशन आपल्याला शो करायचं असतं तेव्हा ते कधीही क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये नसतं. त्याचं एक्झाम्पल आपण घेऊया. कम टू द फेअर विथ मी.
आता इथे आपण कोणाला तरी समोरची व्यक्ती कोण आहे हे आपल्याला माहीत नाही, इथे त्याची गरजही नाही सांगण्याची, पण फक्त काय म्हटलं, कम टू दी फेअर बोलती, माझ्यासोबत तुम्ही फेअरला चला, हे एक प्रकारे इन्व्हिटेशनच आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. प्लीज जॉईन अस फॉर डिनर. आता हे सेंटेन्स जरा कन्फ्युजिंग आहे. आता आपण एवढा जर पार्ट घेतला, जॉईन अस फॉर द डिनर, हे इन्व्हिटेशन झालं, पण आपण इथे रिक्वेस्ट केली आहे त्यांना इन्व्हिटेशनसाठी, प्लीज जॉईन अस फॉर द डिनर. म्हणजे आता हे काय, रिक्वेस्टसुद्धा आहे आणि इन्व्हिटेशनसुद्धा आहे, हे दोन्हीही शो करतं. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तर हे आहेच, पण काय, रिक्वेस्टही शो करतं आणि इन्व्हिटेशनही शो करतं. त्यानंतर पुढचा टाईप आपण बघूया. द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट शेअर्स अ रिक्वेस्ट ऑर कमांड. आपण फर्स्ट याच्यामध्ये बघितलं रिक्वेस्ट अँड विश, आणि आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत रिक्वेस्ट ऑर कमांड. आता जनरली द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट इज शेअर्स अ रिक्वेस्ट ऑर कमांड, म्हणजे हे काय करतं, आता रिक्वेस्ट आणि कमांड दाखवतं. त्याचं एक्झाम्पल आता इथे काय म्हणलं, इथे एक गोष्ट अजून नोटीस करायची, दीज आर मोर फर्म रिक्वेस्ट. ओके, म्हणजे आता ही जी रिक्वेस्ट आहे ही कन्फर्म आहे, ही स्ट्रॉंग रिक्वेस्ट आहे. ही याच्यामध्ये जी होती ती एवढी स्ट्रॉंग रिक्वेस्ट नव्हती. कदाचित असेलही, पण काही ठिकाणी असं सगळीकडे असेलच असं नाही, पण इथे जी आहे ती इथे स्ट्रॉंग रिक्वेस्ट आहे. इथे मॅक्झिमम प्लीज हा वर्ड इथे वापरला जातो. ओके, त्याचं एक्झाम्पल घेऊया आपण. प्लीज डोंट गिव द डॉग पॉपकॉर्न. ते काय म्हटले, प्लीज डोंट गिव द डॉग पॉपकॉर्न. डॉगला पॉपकॉर्न देऊ नको अशी रिक्वेस्ट केली आहे, पण ती कशी केली आहे, स्ट्रॉंगली केली आहे, प्लीज. आता इथे एक्सक्लेमेशन मार्कची गरज नाही, कारण आपण इथे प्लीज हा वर्ड आपली स्ट्रेंथ दाखवण्यासाठी केला आहे. जिथे हा प्लीज वर्ड आपण दाखवू तिथे स्ट्रेंथ दाखवण्यासाठी एक्सक्लेमेशन पॉईंटची गरज नाही, पण जिथे आपण स्ट्रेंथ दाखवायची आहे पण आपल्याला प्लीज हा वर्ड वापरायचा नाही आहे, तिथे आपण एक्सक्लेमेशन पॉईंट द्यायलाच हवा. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. स्टॉप फीडिंग दी डॉग. आता इथे काय म्हटलंय, स्टॉप फीडिंग दी डॉग. आता इथे रिक्वेस्ट केली आहे, पण आपण इथे काय केलं, प्लीज हा वर्ड वापरला नाही आहे, पण वाक्याच्या शेवटी काय आला आहे आपला, एक्सक्लेमेशन पॉईंट आला, एक्सक्लेमेशन मार्क आला आहे. म्हणजे इथे रिक्वेस्ट आहे ती तेवढी स्ट्रॉंग आहे, फक्त आपण प्लीज वर्ड वापरला नाही आहे, त्या जागी आपण काय वापरलं आहे, एक्सक्लेमेशन मार्क वापरला आहे. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपण पुढे बघणार आहोत. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण जेव्हा आता हे रिक्वेस्ट दाखवली तिथे आपण एक्सक्लेमेशन पॉईंट वापरला आहे, मग वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी पॉईंट आला म्हणजे ते सेंटेन्स लगेच एक्सक्लेमेटरी असेलच असं नाही. हे याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही, हे दोन्ही वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवायचं नेहमी. कसं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखायला सोपं आहे. आपण जनरली आपण काय करतो, वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क आला, एक्सक्लेमेशन पॉईंट आला की आपण त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो, पण तसं नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा एक्सक्लेमेशन पॉईंट वापरला जातो, स्ट्रेंथ ऑफ इमोशन सेंटेन्समध्ये असलेली दाखवण्यासाठी. ओके, आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा एक अजून महत्त्वाचा टाईप आहे, सब टाईप आहे, द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट गिव्स इन्स्ट्रक्शन. असं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स की जिथे सूचना दिलेली असते, इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात. आता काय, दॅट गिव्स द इन्स्ट्रक्शन्स आर व्हेरी कॉमन, लाईक ड्रायव्हिंग. खूप कॉमन इन्स्ट्रक्शन, म्हणजे काही महत्त्वाच्या असतीलच असं नाही, पण आपल्याला कॉमनली आपण बोलताना सुद्धा काही ना काही सूचना देतो, काही सजेशन देतो. त्याच्यामध्ये सूचना आपण जेव्हा देतो ना, खूप कॉमनली असतात, त्या कुठल्याही विषयावर असू शकतात. जनरली समजा ड्रायव्हिंग असेल किंवा आपण एखादी रेसिपी कोणाला शेअर करत असू किंवा आपण कोणाला कुकिंग शिकवत असू, त्यावेळेस आपण ज्या इन्स्ट्रक्शन देतो किंवा समोरचा काहीतरी करतोय आणि त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी सजेस्ट करायचं आहे, आपण त्याला त्या इन्स्ट्रक्शन देतो, त्या सूचना देतो, त्या खूप कॉमन असतात. त्या काही फार म्हणजे एखादा विषय गंभीरच असायला हवा असं काही नाही. द सेंटेन्स दॅट गिव्स इन्स्ट्रक्शन्स आर व्हेरी कॉमन इन्स्ट्रक्शन, जनरल इन्स्ट्रक्शन. त्यात काही अशा रोजच्या वापरातल्या इन्स्ट्रक्शन आहे किंवा असं काही नाही, जे आपण डेली रुटीनमध्ये आपण बोलतो. आपण जनरली एकमेकांशी बोलताना सुद्धा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन एकमेकांना देतो, तसंच हे आहे. लाईक ड्रायव्हिंग. आता हे ड्रायव्हिंग आहे, ड्रायव्हिंग डायरेक्शन्स और रेसिपी, हे फक्त आपण कॉमन एक्झाम्पल घेतले. बाकी आपण कुठल्याही विषयावर बोलताना, कुठलाही विषय असतो, त्याला काही महत्त्वाचा काही स्पेसिफिक विषयच हवा असं काही, जनरली एकमेकांशी बोलताना सुद्धा आपण खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स देतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया.
आता सपोज आपण कुणाला तरी रेसिपी सांगतोय. आता ओव्हन सगळ्यांना माहीत असेल. ओव्हनमध्ये आपल्याला एखादी रेसिपी करायची, तो सो आपण कुणाला तरी सांगतोय ओव्हनमध्ये हे करायचं आहे, तर आपण त्याला इन्स्ट्रक्शन्स दिली आहे. प्री हीट दी ओव्हन, ओव्हनला अगोदर प्री हीट करून घ्या, ओव्हन अगोदर गरम करून घ्या, ही सूचना दिली आहे. पण आता हे जरी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असलं तरी हे आपल्याला काय वाटतंय, ॲसर्टिव्ह सेंटेन्स इतकं सिम्पल सेंटेन्स वाटतंय. पण आपण इथे हे ओळखायचं कसं, वाक्याची सुरुवात जी आहे ती क्रियापदाने झालेली आहे, ती व्हर्बने झालेली आहे, आणि वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो लास्ट आहे. वाक्याच्या शेवटी जो वाक्याचा सब्जेक्ट आला आहे आणि वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झाली, म्हणून हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. पण हे दिसायला कसं दिसतं, ॲसर्टिव्ह सेंटेन्स इतकं साधं दिसतं, पण हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट शेअर्स ऑर दॅट गिव्स द इन्स्ट्रक्शन्स. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, टेक द कुकीज आउट व्हेन दे आर गोल्डन. तर कुकीजचा रंग गोल्डन झाल्यानंतर त्यांना बाहेर काढून घ्या. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाले, वाक्याचा सब्जेक्ट जो आहे, जो कर्ता जो आहे तो शेवटी आहे. याच्यावरूनच आपण ओळखून घ्यायचं की हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ओके, आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत, ते मी तुम्हाला नोट्समध्ये देईल. आपण जे सबटाईप्स बघितले त्यानुसार तो वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, सगळे प्रत्येक टाईपचे वेगळे एक्झाम्पल आहेत, ते तुम्हाला टाईप वाईज नोट्समध्ये दिले जातील. आता आपण आपला थर्ड सेंटेन्सचा टाईप सुरू करूया, जो आहे आपला थर्ड टाईप होता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, असं वाक्य की जेथे प्रश्न विचारलेला असेल. आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन, आस्क्स अ क्वेश्चन. And the interrogative sentence is always followed by a question mark. हे लक्षात ठेवायचं, हे सोपं आहे अगदी. फॉलोड बाय अ क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क कसा असतो सगळ्यांना माहितीच आहे, हाय क्वेश्चन मार्क. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी नेहमी प्रश्नार्थक चिन्ह हे असतंच, त्यावरून ओळखायचं की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सबद्दल आपण अजून इन्फॉर्मेशन बघूया. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द वे वी टॉक टू वन अनदर. एकमेकांशी बोलताना आपण काही कुठल्याही भाषेत बोलत असू, पण तिथे हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे असतात, प्रश्नार्थक वाक्य जे असतात, प्रश्नार्थक इमोशन, प्रश्नार्थक फिलिंग्स ज्या असतात, प्रश्नार्थक भावना ज्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला डेली रुटीनमध्ये सुद्धा. आपण डेली यूजमध्ये सुद्धा आपण जे काही बोलतो, जे शब्द वापरतो, त्यामध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. दे आर हाऊ वी आस्क फॉर इनपुट फ्रॉम अदर पीपल अँड इन्व्हाइट देम टू शेअर व्हॉट टू दे थिंक. म्हणजे आपण एकमेकांचे विचार जेव्हा एकमेकांशी शेअर करत असू, किंवा आपण कुणाला त्याचे विचार काय आहेत एखाद्या गोष्टीबद्दल ते विचारायचे असेल आपण, तेव्हा तिथे प्रश्नार्थक वाक्याचा जास्तीत जास्त वापर करतो. द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आर ऑल्सो द वे टू गेट अ इन्फॉर्मेशन दॅट वी नीड. आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन हवी आहे आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती मिळवण्याचं सगळ्यात उत्तम एक प्रकारे साधन म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे आपण काहीतरी आपल्याला हवं आहे, काहीतरी इन्फॉर्मेशन हवी आहे, कोणाकडून तरी हवी आहे, तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला अगोदर त्यांना प्रश्न करावा लागतो, प्रश्न विचारावा लागतो, तेव्हा आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळते. ओके, त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. वेअर इज माय कार. आता हा एक सिम्पल क्वेश्चन आहे दॅट क्लिअर शोज द क्वेश्चन. काय, व्हेअर इज माय कार. आता इथे काय आपण काय विचारलं, इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेअर इज द कार. ही आपली कार कुठे आहे, त्या कारबद्दल आपण इन्फॉर्मेशन विचारतोय कुणाला तरी, समोरच्या जी व्यक्ती असेल, ऑडियन्स असेल किंवा लिसनिंग पर्सन असेल, आपण त्यांना इन्फॉर्मेशन विचारतोय. कशाबद्दल विचारतोय, कारबद्दल विचारतोय. आपण विचारल्याशिवाय आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार आहे का, नाही, त्यासाठी आपल्याला अगोदर विचारावं लागतं. म्हणून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे आपल्या डेली रुटीनचा इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला जी हवी आहे त्यातला खूप महत्त्वाचा पार्ट असतो.
आता या एक्झाम्पलमध्ये काय आहे, आता हा क्लिअर क्वेश्चन आहे, वाक्याच्या शेवटी जे आहे ते क्वेश्चन मार्कसुद्धा इथे आलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे सहज कळते की हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, हे प्रश्नार्थक वाक्य आहे. अँड वी कॅन टेल राईट अवे बिकॉज द क्वेश्चन मार्क अँड द क्वेश्चन वर्ड दोन्ही इथे प्रेझेंट आहे, क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन वर्ड. आता क्वेश्चन मार्क कुठला, हा एक महत्त्वाचा पार्ट. कशामध्ये, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समधला महत्त्वाचा पार्ट एक झाला क्वेश्चन, आणि सेकंड जो आला क्वेश्चन वर्ड, म्हणजे जो असा शब्द की जो प्रश्न विचारतोय. आता इथे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन्स असतात, एक येस नो टाईप क्वेश्चन असतात आणि WH क्वेश्चन असतात. WH क्वेश्चन हे नेहमी WHने सुरू होणाऱ्या वर्डपासून सुरू होतात, आणि येस नो हे क्वेश्चन असतात ते कुठलाही व्हर्ब असेल किंवा ॲडव्हर्ब असेल तिथून ते सुरू होतात. त्याचे दोन टाईप्सचे आहेत, आपण पुढे बघणारच आहोत. सध्या आपण ह्या एक्झाम्पलचा स्टडी करूया. आता या एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन मार्कही प्रेझेंट आहे आणि क्वेश्चन वर्डही प्रेझेंट आहे, त्यामुळे आपल्याला हे ओळखायला अगदी सोपं आहे. आता हे आपण फर्स्ट घेतलं एक्झाम्पल क्वेश्चन वर्डचं. आता सध्या आपण बघूया, त्यानंतर आपण पुढचं बघूया येस नो टाईप क्वेश्चनचे आहे त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. हे होतं WH क्वेश्चनचं एक्झाम्पल. आता सेकंड आपण बघणार आहोत येस नो टाईप क्वेश्चनचं एक्झाम्पल. ते काय, आर यू रेडी टू लिव्ह, क्वेश्चन मार्क आला आहे. आता हे आपण वाक्य ओळखणार कसं, प्रश्नार्थक वाक्य हे आपण ओळखणार कसं ओळखणार, कारण इथे वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आलं आहे. पण आपण जो फर्स्ट पार्टमध्ये आपण जे स्टडी केलं की क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन वर्ड दोन्ही प्रेझेंट होतं, याच्यामध्ये ओळखणं जास्त सोपं होतं. पण आता इथे क्वेश्चन मार्क आहे पण इथे क्वेश्चन वर्ड आहे का, नाही. मग आता हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे की नाही, तर हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे का. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे जनरली दोन टाईप आहे, हे मी तुम्हाला सांगितलं, WH क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चन. त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क हा सगळीकडे प्रेझेंट असतो. WH क्वेश्चनमध्ये वाक्याची किंवा प्रश्नाची सुरुवात जी असते ते WH वर्डने झालेली असते, आणि येस नो टाईप क्वेश्चनमध्ये क्रियापदाने किंवा ॲडव्हर्बने झालेली असते. आता इथे काय आपलं ॲडव्हर्ब, आरने आपली सुरुवात झाली, आर यू रेडी टू लिव्ह, तुम्ही इथून जाण्यासाठी तयार आहात का. आता इथे जर आपण हा प्रश्न विचारला, आपल्याला याचं उत्तर काय मिळणार आहे, येस किंवा नो, हो किंवा नाही, असं शॉर्टमध्ये आपल्याला उत्तर मिळेल. आपल्याला इथून काही इन्फॉर्मेशन हवी आहे का, इन्फॉर्मेशन हवी आहे, पण ती कशी, हो किंवा नाही. म्हणजे कोणातरी उत्तराची आपण वाट बघतो, पण आपल्याला इथे इन्फॉर्मेशन हवी होती, उत्तरही हवं होतं. इथे आपल्याला फक्त उत्तर हवं आहे का जे फक्त हो किंवा नाही यस फॉर्मॅटमध्ये असणार आहे. म्हणून हे दोन्हीही क्वेश्चन आहेत, पण इथे क्वेश्चन वर्ड आणि क्वेश्चन मार्क दोन्ही प्रेझेंट आहे. इथे क्वेश्चन वर्ड जरी नाही आहे पण इथे क्वेश्चन मार्क आहे, म्हणून हा क्वेश्चन आहे. आता हे जे दोन टाईप्स आहे, येस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन, हे आपण पुढे बघणार आहोत. पण त्या अगोदर आपण पार्ट्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्टडी करूया. पार्ट्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे पार्ट्स म्हणजे काय. आता जनरली प्रत्येक सेंटेन्सचं एक स्ट्रक्चर असतं. वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट काय असेल ते. जनरली हे असं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे असं वाक्याचं स्ट्रक्चर असतं. कर्ता कर्म क्रियापद हे मराठीमध्ये झालं. म्हणजे ते कर्ता कर्म आणि ऑब्जेक्ट जे असेल, जो अदर पार्ट जो असेल सेंटेन्सचा, तो वाक्याच्या शेवटी असतो. तसं इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण बघितलं व्हर्बने सुरुवात होते, सब्जेक्ट हा वाक्याच्या शेवटी असतो. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय असतं ते आपण बघूया. फर्स्ट इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये असतो सब्जेक्ट, हा महत्त्वाचा असतो. सब्जेक्ट सगळीकडे सगळ्याच सेंटेन्समध्ये महत्त्वाचा असतो, पण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा तो महत्त्वाचा असतो. तर सेकंड पार्ट आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, ओके, नाम सर्वनाम. त्यानंतर थर्ड पार्ट जो आहे आपला व्हर्ब. आता व्हर्ब पण दोन प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे आपलं लिंकिंग व्हर्ब, लिंकिंग व्हर्ब, आणि सेकंड जे आहे आपलं ॲक्शन व्हर्ब. आता लिंकिंग वर्ब काय आणि ॲक्शन वर्ब काय हे आपण पुढे बघूया. पण सुरुवातीला आपण आता हे आपले तिन्ही पार्ट्स जे आहेत ते सिरियल वाईज स्टडी करूया. फर्स्ट पार्ट आपण घेऊया सब्जेक्ट. Like any sentence, an interrogative sentence must have a subject.
आता कुठल्याही सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा महत्त्वाचा असतोच, तसाच तो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द पर्सन, थिंग ऑर नाउन दॅट इज बिंग डिस्क्राईब. आता सब्जेक्ट म्हणजे नेमकी काय? वाक्याचा जो सब्जेक्ट आहे, सेंटेन्सचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे नेमकी काय असतो? एखादी पर्सन असेल किंवा एखादी गोष्ट, एखादी वस्तू असेल किंवा एखादं नाऊन असेल किंवा एखादं नाम असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या वस्तूचं नाव असेल, एखाद्या स्थळाचं नाव असेल, एखाद्या गावाचं नाव असेल, असं काहीतरी असेल जे आपल्याला पुढे वाक्यामध्ये ज्याबद्दल डिस्क्राईब करायचं आहे त्या गोष्टीचं ते नाऊन असेल किंवा ती पर्सन असेल किंवा ती गोष्ट, ती वस्तू असेल. काय म्हटलंय? द सब्जेक्ट इज द पर्सन or a thing or noun that is being described. म्हणजे आपण ज्या वस्तूबद्दल पुढे डिस्क्राईब करणार आहोत वाक्यामध्ये, ज्या व्यक्तीबद्दल असेल किंवा एखाद्या स्थळाबद्दल किंवा एखाद्या नाऊनबद्दल जे असेल, जे काही आपण डिस्क्राईब करणार असो त्या व्यक्तीचं काही नाव असेल किंवा तर जे आपण डिस्क्राईब करणार आहोत, ज्याबद्दल आपण वाक्यामध्ये बोलणार आहोत, तर ते जे काही असेल, ती व्यक्ती असेल, थिंग असेल, तो म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट असतो. आता त्याचं आपण एक्झाम्पल आपण सुरुवातीला बघूया. सपोज आपण आता क्वेश्चन घेतला आहे एखादा, वेअर इज द हाऊस. तर हे काय आपलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. काय आहे? वेअर इज द हाऊस. हाऊस कुठे आहे किंवा घर कुठे आहे. आता इन दिस क्वेश्चन द सब्जेक्ट इज द हाऊस. आता या वाक्यामध्ये आपला सब्जेक्ट काय? या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपला सब्जेक्ट काय? हाऊस. आपण कशाबद्दल विचारतोय, कशाबद्दल बोलतोय? हाऊसबद्दल बोलतोय, घराबद्दल बोलतोय. इथे काय? वी आर ट्राईंग टू फिगर आउट समथिंग अबाउट द हाऊस. आता इथे आपण हाऊसबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करतोय, घराबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची आणि म्हणून आपण काय ते प्रश्न केला आहे, व्हेअर इज द हाऊस. म्हणजे आता हाऊस हा झाला आपला वाक्याचा मेन सब्जेक्ट झाला. अँड दॅट मेक्स द हाऊस द सब्जेक्ट ऑफ द क्वेश्चन. म्हणजे आता काय, आपण हाऊसबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन हवी, घराबद्दल आपण इन्फॉर्मेशन मिळवतोय, म्हणजे हाऊस हा वाक्याचा सब्जेक्ट झाला. त्यानंतर आपला सेकंड पार्ट जो होता प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. आता काही वेळा वाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला लवकर सापडत नाही, तो सापडायला कठीण जातो. पण तो कधी जातो? जेव्हा तो सब्जेक्ट जर प्रोनाऊन असेल तर. आता आपण सब्जेक्टमध्ये काय बघितलं वरती, की सब्जेक्ट काय असतो? एखादी पर्सन असेल, थिंग असेल, नाऊन असेल. आता आपण ते एक्झाम्पलही घेतलं होतं, व्हेअर इज द हाऊस. आता हाऊस हे इथे आपलं क्लिअर सब्जेक्ट आपल्याला दिसत होतं. आपण कशाबद्दल तरी बोलतोय हे आपल्याला इथे क्लिअर कळत होतं कशाबद्दल बोलतोय. पण आपण जेव्हा सब्जेक्ट हा प्रोनाऊन वापरलेला असा, प्रोनाऊन वापरलेला म्हणजे काय? आता असा वर्ड की आपण सपोज एखाद्या व्यक्तीला ही, शी, इट, दे, आय, मी, माईन अशा पद्धतीने आपण जेव्हा त्याला हाक मारतो, प्रत्यक्ष नाव न घेता, आपण जर सपोज आता माझ्यासमोर एक मुलगी उभी आहे, तिचं नाव समजा श्वेता माझ्यासमोर उभी आहे, पण श्वेताला जर मी शी इज स्टँडिंग इनसाइड मी किंवा बिसाइड्स मी असं जर म्हटलं, शी इज स्टँडिंग. आता शी म्हणजे लवकर आपल्याला हा सब्जेक्ट कळत नाही, पण जसं आपण नाव जर घेतलं असं श्वेता इज स्टँडिंग बिसाइड्स मी, श्वेता हे जर नाव आपल्याला आपण घेतलं तर ते आपल्याला लवकर समजतं. पण शी जर घेतलं तर हे आपल्याला लवकर कळत नाही. पण हा सब्जेक्ट आहे, पण तो कसा आहे? प्रोनाऊन आहे. इथे काय म्हटलं आहे? अ प्रोनाऊन इज अ वर्ड लाईक ही ऑर इज इट दॅट रिप्लेसेस अ नाऊन. म्हणजे आता आपलं जे नाऊन आहे हाऊस, सपोज आपला या वाक्यामध्ये हाऊस हे आपलं नाऊन होतं. आता हे जर आपल्याला हा सब्जेक्ट तर होताच, पण कसा होता? नाऊन सब्जेक्ट होता. आणि आता हा जर आपण रिप्लेस केला इटने, तर आपल्याला या वाक्यामध्ये लवकर सापडणार आहे का? त्याचा संदर्भ लवकर लागणार आहे का? आपला सब्जेक्ट लवकर सापडणार आहे का? सपोज आपण असं म्हटलं वेअर इज द इट, काही सब्जेक्ट लागतोय का? म्हणजे आपल्याला जेव्हा सब्जेक्ट हा प्रोनाऊन असतो तेव्हा तो आपल्याला शोधायला अवघड जातो, लवकर सापडत नाही. म्हणून इथे काय म्हटलंय? अ प्रोनाऊन is a word that replaces a noun. नाऊन ज्याने रिप्लेस केलेला असतं तो वर्ड जो असतो तो प्रोनाऊन असतो. सो देन यू डोंट हॅव टू कीप द रिपीटिंग इट. ना आपण तो एकदाच वापरू शकतो, पुन्हा पुन्हा आपण त्याबद्दल बोलू शकत नाही, एकदाच वापरायचा. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया.
इज शी अवेक. आता हे प्रश्नार्थक वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, पण हे WH टाईप क्वेश्चन नाही आहे. आपण वरती जो बघितला तो WH टाईप क्वेश्चन होता, तिथे काय होतं, क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन वर्ड दोन्हीही प्रेझेंट होते. इथे फक्त क्वेश्चन मार्क प्रेझेंट आहे, पण इथे क्वेश्चन वर्ड नाही आहे, कारण हा येस नो टाईप क्वेश्चन आहे. आपल्याला याचं उत्तर येस किंवा नोमध्ये मिळणार आहे. आता काय म्हटलं इथे, इज शी अवेक. आता याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट शोधायचा आहे. तर या वाक्यामध्ये आपला सब्जेक्ट जो आहे तो शी. द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज शी बिकॉज वी आर आस्किंग अबाउट द गर्ल. आता तिथे एखादी गर्ल आहे, एखादी मुलगी आहे, आपण तिच्याबद्दल आपण विचारतोय, तिच्याबद्दल आपण बोलतोय, पण ती कोण आहे हे आपल्याला माहीत नाही, पण ती मुलगी आहे हे नक्की आपल्याला माहिती आहे. आपण म्हणून इथे प्रोनाऊन आपला सब्जेक्ट झाला आहे, कारण त्या गर्लचं जे नाऊन आहे ते शी या प्रोनाऊनने रिप्लेस केलं गेलं आहे. काय म्हटलं आहे, वी आर आस्किंग अबाउट दिस गर्ल अँड ट्राईंग टू फाइंड आउट इफ शी इज अवेक. ती उठली की नाही हे आपल्याला फाइंड करायचं आहे, हे आपल्याला बघायचं आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची आहे. म्हणून आपण काय केलं आहे, इथे क्वेश्चन विचारला आहे, इज शी अवेक, ती उठली आहे का. इथे आपण प्रोनाऊनने सब्जेक्ट आपला रिप्लेस केला आहे, नाऊन जे आहे ते आपण प्रोनाऊनने रिप्लेस केलं आहे, म्हणून आपला शी हा या वाक्याचा सब्जेक्ट झाला. आता सब्जेक्ट हा जो आहे तो, द सब्जेक्ट विल ऑलवेज बी द पर्सन, प्लेस ऑर थिंग दॅट यू आर आस्किंग फॉर इन्फॉर्मेशन अबाउट. आता हा सब्जेक्ट आपला नेहमी काय असतो, जसं आपण वर बघितल्याप्रमाणे पर्सन असतो, प्लेस असतो, थिंग असतो, किंवा आपण ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन शोधतोय, ज्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन विचारतोय, असं जे काही असेल तो वाक्याचा सब्जेक्ट असतो. म्हणून तो आपण बघितलं की तो प्रोनाऊन असेल किंवा मग डायरेक्ट नाऊन सब्जेक्टसुद्धा असू शकतो. If you are having trouble finding the subject of an interrogative sentence, try rearranging the sentence into a sentence statement that answers the question. आता इथे काय म्हटलं आहे त्यांनी, आपल्याला जर क्वेश्चनचं सब्जेक्ट जर फाइंड करण्यामध्ये जर अडचण येत असेल, ट्रबल येत असेल, तर आपण काय करायचं, सेंटेन्स पुन्हा रिअरेंज करायचं आहे. कसं करायचं आहे की त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स झालं पाहिजे किंवा त्याचं स्टेटमेंट झालं पाहिजे. अशा पद्धतीने ते सेंटेन्स रिअरेंज करायचे. आता म्हणजे कसं आपण नेमकी बघूया. सपोज आपण हे एक्झाम्पल घेतलं आहे, इज शी अवेक. आता हे एक्झाम्पल आपण घेतलं, याच्यामध्ये सपोज आपल्याला सब्जेक्ट शोधता येत नाही आहे. याचा सब्जेक्ट कुठला आहे, प्रोनाऊन आहे, पण तो कुठला आहे तो आपल्याला शोधता येत नाही आहे. म्हणून आपण या सेंटेन्सला जर आपण रिअरेंज केलं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये, तर याचं असर्टिव्ह सेंटेन्स कसं होणार. आता असर्टिव्ह सेंटेन्सचं स्टेटमेंट कसं होतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. याची वाक्याची सुरुवात नेहमी सब्जेक्टने होत असते, वाक्याचा मिडल जो असतो तो वर्ब असतो, आणि वाक्याचा जे काही अदर राहिलेला पार्ट जो असेल तो ऑब्जेक्ट वाक्याच्या शेवटी असतो. आता इथे आपल्याला सब्जेक्ट शोधायचं, याचं आपल्याला स्टेटमेंट करायचं आहे. मग आपल्या इथे सब्जेक्ट हा असणार आहे आपला शी इज अवेक. म्हणजे एक प्रकारे आपल्याला या वाक्याचं उत्तर द्यायचं आहे, शी इज अवेक. इज शी अवेक, येस शी इज अवेक, असं आपण हे उत्तर दिलं आहे. मग आपण याला काय केलं आहे, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रिअरेंज केलं आहे, शी इज अवेक. आता याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट शोधणं नक्कीच सोपं आहे, कारण आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते माहीत आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणून आता इथे आपला सुरुवातीला जो आला आहे तो आपला सब्जेक्ट आहे, आणि म्हणून या वाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो आपला शी हा आपला सब्जेक्ट झाला. ओके. जेव्हा जेव्हा आपल्याला हे काही शोधायला कठीण आहे, सब्जेक्ट प्रोनाऊन जर असेल तो जर आपल्याला शोधायला कठीण झाला तर नेहमी आणि तो जर WH क्वेश्चन नसेल, येस नो क्वेश्चनमध्ये असेल, तर नेहमी ते वाक्य आपण सुरुवातीला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रिअरेंज करण्याचा प्रयत्न करायचा. आणि असर्टिव्ह सेंटेन्समध्ये एकदा ते सेंटेन्स रिअरेंज केलं की आपल्याला सब्जेक्ट शोधणं एकदम सोपं जातं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत वर्ब, द इम्पॉर्टंट थर्ड पार्ट ऑफ द इंटरगेटिव्ह सेंटेन्स दॅट वर्ब. त्याच्यामध्ये आपले दोन टाईप आहेत, लिंकिंग वर्ब अँड ॲक्शन वर्ब. ते दोन्ही आपण बघणार आहोत, पण ते नेक्स्ट लेक्चरला बघूया.